तर आज दुपारी मी गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर चाललो होतो, तर रस्त्याच्या कडेला एक मुलगा पडलेला होता. मला वाटलं त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणून म्हटलं चला त्याची थोडीफार हेल्प करू म्हटलं आपण. तर सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर आज सकाळी सकाळी आपण गेलो होतो आपल्या भाऊजींच्या शेतामध्ये, कारण की त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लावलं होतं कांद्याचं रोप आणि त्यांचं कांद्याचं रोप जे होतं एकच नंबर आलेलं होतं. म्हणून म्हटलं बघून येऊ कसं आलेलं आहे. आणि आपण तर कांदे लावलेलेच होते, पण आपल्याला अजून कांदे लावायचे होते, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं रोप लागत होतं. म्हणून म्हटलं बघून येऊ त्यांचं रोप कसं आलेलं आहे. आणि आपल्याला जे कांद्याचं रोप लागत होतं त्यांच्याकडे ते नव्हतं, कारण की ते सगळं विक्रीला गेलेलं होतं. नंतर मग आपण आलो होतो गंगापूरच्या घाटीमध्ये, कारण की 2 दिवसापूर्वी आपल्या लॅबमध्ये एक निघालं होतं हेपॅटायटिस पॉझिटिव्ह पेशंट. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हेपॅटायटिस व्हॅक्सिनचा 3rd डोस बाकी आहे, कारण की ऑलरेडी माझे 2 डोस झालेले होते, फक्त बाकी होतं 3रा डोस. तिथं जाऊन बघितलं तर 3rd व्हॅक्सिन घेण्यासाठी अजून 3 महिने बाकी. तर 9 तारखेला आपल्या भावाचा बर्थडे झालेला होता, तर त्याची पण पार्टी बाकी होती. तर मी त्याला सहज म्हटलं काही पार्टी बिर्टी आहे नाही बर्थडेची, तर तो पण म्हणे चला म्हणे पार्टी देतो म्हणे आज. मजाक मध्ये आमची आज दुपारची पण सोय होऊन गेली जेवायची. तर राहिला विषय आता रस्त्याच कडेल पडलेल्या मुलाचा. तर मी गाडीच्या खाली या कारणानं उतरलो होतं की मला वाटलं त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर त्याचा ॲक्सिडेंट वगैरे काहीच झालेला नव्हता. त्याने ड्रिंकच एवढी केलेली होती की आपण कोणाला बोलतोय काय करतोय हे त्याला कळतच नव्हतं. म्हणून मी पण काही जास्त वेळ थांबलो नाही, लगेच तिथून निघून आलो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपला होता आपला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.